स्त्रियांनी चुकूनही आषाढी एकादशीला म्हणजेच 7 जुलैला केस धुवू नका. उपवासाचे पूर्ण फळ मिळणार नाहीच, तुमचा उपवास देखील निष्फळ ठरेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चुकूनही केस धुतलेच तर काय करावे? एकादशीला केस धुतल्याने पुण्याचा नाश होतो. आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व काय? आषाढी एकादशी ही म्हणजे देवशयनी एकादशी, ज्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जातात. ही तिथी म्हणजे धर्म, श्रद्धा आणि संकल्पाचे मूर्त रूप आहे. या दिवशी केलेला उपवास, जप, तप आणि सेवा 1000 पटीने फळ देते. पण या पवित्र दिवशी एक चुकीची कृती तुमचं संपूर्ण पुण्य नष्ट करू शकते. थांबा, तुमचा पण उपवास खरंच फळ देणारा व्हावा असं वाटतंय ना तुम्हाला? मग ही माहिती इतरांनाही नक्की शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना, बहिणींना, आईला या व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. केस म्हणजे स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. पुराणांमध्ये उल्लेख आहे की स्त्रीचे केस हे तिच्या तेजाचे, सौंदर्याचे आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक आहेत. आषाढी एकादशी सारख्या दिवशी केस धुणे म्हणजे आपल्या शक्तीचं आणि तेजाचं जलात विसर्जन करण्यासारखं मानलं जातं. एकादशीला स्नानाचं विशिष्ट महत्त्व आहे. पण केस धुणं वर्ज्य का मानलं जातं? एकादशीला संपूर्ण शरीर स्वच्छ ठेवणं आवश्यक असतं. पण केस धुणं म्हणजे ब्रह्ममुहूर्तात केसांच्या माध्यमातून आपली ऊर्जा नष्ट करणं. या दिवशी शरीराच्या वरच्या भागातून मस्तक, केस यामधून तीव्र आध्यात्मिक ऊर्जा शरीरात साठवली जाते. तेच केस धुतल्यास ती निघून जाते. नारद पुराणानुसार स्त्रियांनी केस धुतल्यास कोणते दोष लागतात? नारद पुराणात असे म्हटले आहे की एकादशीला केस धुतल्यास तीर्थनाश दोष लागतो आणि या दोषामुळे एखादी स्त्री तिचा संपूर्ण उपवास, तिचे पूजन आणि तिची भक्ती निष्फळ करते. देवाच्या कृपेला ती पात्र राहत नाही. देवी लक्ष्मीचा कोप एकादशीला केस धुतल्यास ओढवतो. लक्ष्मी देवी म्हणते की ज्या स्त्रीला एकादशीच्या दिवशी सन्मान, संयम आणि नियम पाळता येत नाही, तिच्या घरी मी कधीच स्थायिक राहत नाही. लक्ष्मीला शुचिर्भूत म्हणजे अंतःकरण आणि शरीराने पवित्र भक्ती प्रिय असते. कधीच विचार केला का आध्यात्मिक कंपनं सर्वात जास्त एकादशीला का सक्रिय असतात? एकादशी हा दिवस केवळ शरीराच्या उपवासाचा नाही, तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा असतो. केस धुण्याने तुमचा ऊर्जाक्षय होतो आणि त्यामुळे देवाशी जुळलेली तुमची तार तुटते. काही खास गोष्टी ज्या एकादशीला नक्की टाळाव्यात, विशेषतः महिलांनी, जसं की केस धुणे किंवा केस कापणे, कंगवा फिरवणे. अनेक शास्त्रीय पद्धतींमध्ये असे सांगितले आहे की या दिवशी केस विंचरणे म्हणजे शरीरातील प्राणशक्तीला बाहेर ढकलणे. केस सुकवताना उष्ण वाऱ्यावर सुकवणे, यामुळे देखील शरीरातील ऊर्जा स्थिर राहत नाही. संत तुकाराम महाराजांचं सूचनात्मक वचन असं होतं की एकादशी ही देवाशी तादात्म्य साधण्याचा दिवस आहे. त्या दिवशी देहातून बाह्य क्रियांचं निवृत्ती आणि अंतर्मुख होणं अपेक्षित आहे. आणि हे वचन दाखवून तुम्ही केस धुण्याचे बाह्य क्रियेतील वर्तन कसं संन्यासाच्या विरोधात आहे हे पटवून देऊ शकता. एकादशीचे फायदे आणि केस धुतल्याने ते कसे नाहीसे होतात? उपवासाचा फायदा म्हणजे शरीरातील दोषांचा नाश, चित्त स्थैर्य आणि देवकृपा. तसेच केस धुतल्याने ऊर्जेचा अपव्यय, चित्त चंचल आणि देवकृपेस अडथळा निर्माण होतो. गुप्त परंपरा काही अशा आहेत. काही घरांमध्ये एकादशीपूर्व संध्याकाळीच केस धुतले जातात.
कारण पुढील 24 तास हे देवीचा वास मानले जातात आणि त्या काळात केस धुणं म्हणजे देवीच्या उपस्थितीत आपलं शुद्ध रूप घालवणं मानलं जातं. महिलांनी जर चुकीनेही एकादशीला केस धुतलेच तर काय करावे? भगवद्गीतेचं 15वा अध्याय वाचा. एकादशी दिवशी संध्याकाळी हा अध्याय तुम्ही वाचा. तात्काळ श्री विष्णूंच्या चरणी क्षमायाचना करा. श्री विष्णू सहस्रनाम किंवा एकादशी व्रत कथा वाचा. पाणी पिऊन उपवास मोडू नये, पण मनोमन प्रायश्चित्त घ्यावे. आणि कृपा हवी असेल तर फक्त अन्न त्याग पुरेसा नाही, तर नियम, संयम आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम हवाच. जर तुम्ही ही एक चूक टाळली तर देवाची कृपा तुमच्यावर अविरत राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.